दिवसाची सुरुवात येशूबरोबर. येशूने त्याच्या कार्याला सुरुवात केली जेव्हा त्याने बाप्तिस्मा घेतला. परंतु त्याच्या अगोदर त्याच्या जीवनाबद्दल किंवा येशूने काय केलं किंवा काही कामं केली का ह्याबद्दल तसा पवित्र शास्त्रामध्ये काही उल्लेख नाही. आपण एवढंच वाचतो की येशू देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत वाढत गेला. त्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय करत होता. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा असा एक काळ येतो की ज्यावेळेस आपण काहीही करत नसतो. तो एक असा आपल्या जीवनामध्ये असा एक पिरियड असतो ज्यावेळेस आपण काहीच करत नसतो. पण लक्षात ठेवा की देव अशा वेळेस आपल्याला घडवत असतो. देव आपली तयारी करून घेत असतो की आपल्याला पुढील जीवनामध्ये काय करायचं आहे, देवाला आमच्याकडून काय करून घ्यायचं आहे. हा एकटेपणाचा जो काळ असतो, ह्या एकटेपणाच्या काळामध्ये देवाच्या जवळ जा, प्रार्थना करा. प्रार्थनेच्या द्वारे देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. अब्राहमाचं बघा की ज्यावेळेस देवाने त्याला दर्शन दिलं, वचन असं सांगतं की तो दुपारच्या वेळेस आपल्या डेऱ्याच्या बाहेर बसला होता. तो काळ त्याचा असा होता, त्याला इजाक तोपर्यंत झाला नव्हता आणि त्या काळामध्ये तो परमेश्वर त्याला घडवत होता. बघा, जे काही करायचं होतं परमेश्वर हळूहळू त्याला ते सर्व काही सांगत होता. मोशेच्या जीवनामध्ये बघा, मोशे ज्यावेळेस पळाला, सासऱ्याकडे जाऊन राहिला, तो एकांतवासाचा त्याचा काळ होता. शेरडे मेंढरे राखत तो अरण्यामध्ये एकटाच असायचा. हा एकांतवास जो होता हा परमेश्वर त्याला घडवत होता, त्याला तयार करत होता. कारण त्याला पुढची 40 वर्ष इस्रायल लोकांना अरण्यातून त्याला फिरवायचं होतं, वचनदत्त देशापर्यंत त्याला घेऊन जायचं होतं. त्या सगळ्यांना परमेश्वर त्याची तयारी करून घेत होता. योसेफाचं जर जीवन बघितलं आपण, बघा, योसेफ विकला गेला, त्याच्यानंतर तुरुंगात गेला, त्याचं एकटेपण त्या ठिकाणी होतं. परंतु देव त्याला घडवत होता, कारण देवाला त्या देशाचा प्रधान त्याला बनवायचं होतं. सर्व काही त्याच्याकडून करून घ्यायचं होतं. देव त्याला घडवत होता. आपल्याला बघा असं कधी कधी आपण वाटतं की आपण आता एकटे आहोत. हा काळ जो आहे आपला एकांतवासाचा आहे. आपण काहीही करत नाही. कधी वयाने आपण त्या जागी एका जागी स्थिर झालेलो असतो, कधी आजारपणामुळे आपण एका जागी स्थिर झालेलो असतो. पण ज्या जागेत आहात त्या जागेत तुमची देव वाढ करतो. देवाच्या वचनाच्या द्वारे अशा वेळेस त्याच्याबरोबर वेळ घालवा, प्रार्थना करा. जिथे आहे तेथेच देवामध्ये वाढण्याचा प्रयत्न करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, लूक शुभवर्तमान ह्याचा 2 अध्याय 52 वचन. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 2 and verse 52. येशू हा ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेला. परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्यासाठी तो आशीर्वादित करो.